क्रमांक 1 मध्ये अपक्ष जिंकलाय शंकर किर्दत्त असं त्यांचं नाव आहे। अपक्षांना अशा निवडणुकीमध्ये जिंकण्यासाठी काय ताकद लावावी लागत असेल हे सांगायला नको। प्रभाग क्रमांक 3 मध्ये भाजपाच्या उमेदवाराच्या संदर्भातला तपशील आपल्या डोळ्यासमोरून गेला आहे, तो येईलच परत। म्हसवडच्या संदर्भातला तपशील आपण थोड्या वेळापूर्वी ऐकला। साताऱ्यातला तपशीलही आपण पाहिलेला आहे। शकुंतला जाधव अपक्ष जिंकलेले आहेत प्रभाग क्रमांक 3 मध्ये। या सगळ्या तपशिलाच्या बरोबर आता विकास वैद्यांपर्यंत जातोय। विकास वैद्य, थेट पैसे खात्यात येऊ लागल्याच्या नंतर लोकांची धारणा बदलली, हे एक निरीक्षण, फार महत्त्वाचं निरीक्षण संजीव उन्हाळे यांनी मांडलं। राजकारण विषयक धारणा बदलली, आपण उत्तर द्या यावर पटकन। दरम्यान बाजूला तुमच्या जे ताजे तपशील येत आहेत ते चालत राहणार आहेत। बोला संजीवजी बोलले, माफ करा, विकास वैद्य बोलणार आहेत। नाही, मुळात असं आहे की जे फार पूर्वी राजीव गांधी स्टेटमेंट करत की 1 रुपयाचा फक्त 15 पैसे त्यांच्यापर्यंत पोहोचतो जो काही बेनिफिशरी असतो। तर ही धारणा मोडून जेव्हा डीबीटी ज्याला म्हणू आपण, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जो आहे, तो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हा निश्चितपणे फायदेकारक आहे। कारण त्याच्यामध्ये असं आहे की त्याच्यामध्ये पूर्ण पैसा त्या शेतकऱ्यांना मिळतो, किंवा ज्या पद्धती स्कॉलरशिप असेल किंवा बाकी सारे इश्यूज असतील त्याचे जे काही प्रॉस कॉन्स असतील तो भाग वेगळा आहे, पण लाभार्थ्याला त्याच्यापर्यंत पूर्ण पैसा मिळाल्याने निश्चितपणे त्याच्या एकूण आर्थिक भागात आणि त्याच्या सगळ्या सोशल याच्यामध्ये जो बदल होतो तो बदल हा स्वागतार्ह असलाच पाहिजे। आता त्याच्यामध्ये कशा पद्धतीने त्याला तो पैसा पुरवायचा, जसं आता स्कॉलरशिपचा आपण जर विषय घेतला तर स्कॉलरशिपमध्ये जी विद्यार्थ्यापर्यंत स्कॉलरशिप जाते, मग तो विद्यार्थी त्या महाविद्यालयाला त्यांचा भाग जो द्यायचा आहे तो देत नाही, आणि मग त्याच्यामध्ये आणखीन त्यांनी बदल आणले की त्याच्यामध्ये आपण कसं हे करू शकतो की त्याला एक्झामिनेशन मिळेल, बाकीचे मिळेल। त्यासाठी आपण पुढे जाऊयात आपल्या सोबत असलेल्या प्रतिभाताई शिंदेपर्यंत। प्रतिभाताई, दीर्घकाळ तुमच्याकडे सामाजिक कार्याचा अनुभव आहे, चळवळीतली व्यक्ती म्हणून मी तुम्हाला अनेक वर्ष ओळखतो। आता तुम्ही राजकीय पक्षामध्ये जेव्हा जाता त्यावेळेला हे ज्या पद्धतीनं पैसे वाटप असतं, पैशाच्या थेट लाभाचा मुद्दा येतो, त्या सगळ्याचा परिणाम मतांवर होतोय हे दिसतंय, मतदानातून दिसतंय। तुम्ही स्वीकारायला तयार आहात का? बघा, 2-3 गोष्टी आपण लक्षामध्ये याच्याबद्दल घेतल्या पाहिजे। आपण कोणत्या वर्गाला पैसे देतो आहे, म्हणजे आम्ही जेव्हा लोकसभेचा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा बघितला, त्यांनी सुद्धा महिलांना 8,000 रुपये आम्ही देणार हे सांगितलेलं होतं। आणि त्यामुळे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की सगळे राजकीय पक्ष या संदर्भामध्ये आपण भूमिका लक्षात घेतली पाहिजे की इथल्या जो आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहे, ज्याचं उत्थान झालेलं नाही, अशा वर्गाला वरती काढायचं असेल आणि महाराष्ट्रामधलंच नव्हे तर देशामधलं मार्केट हे जी प्रतिभाताई, आपण बोलत असताना ताजे तपशील येतात, मला माफ करा थांबवायला लागणार आहे। पिंपळगाव बसवंतमध्ये भाजपाचे डॉक्टर मनोज बर्डे आघाडीवर आहेत, ओझरमध्ये भाजपाच्या अनिता घेगडमल आघाडीवर आहेत। आपण याचा तपशील पाहतोय। दरम्यान टीव्ही स्क्रीनच्या वरच्या बाजूला पण वेगानं आकडे बदलत आहेत, तिकडे अजिबात नजर हटवू नका। भाजपा 95, शिवसेना 25, राष्ट्रवादी 15, ठाकरे 5, पवार 8, काँग्रेस 6। एकूण नगर परिषदेची 155 मधली बेरीज कशी होते तो आकडा आपल्या समोर आलेला आहे। आता याच्यानंतर पुढचा आकडा आपल्या समोर येतो तो नगराध्यक्षाचा। भाजपा 104, शिवसेना 35, राष्ट्रवादी 24, ठाकरे 6, पवार 9, काँग्रेस 7। 185च्या संदर्भातला आकडा नगराध्यक्षाच्या बाबतीतला 288 पैकी। मनमाडचा तपशील समोर येतोय। सागर हिरे शिवसेनेच्या कडून आघाडीवर आहेत। सटाण्यामध्ये हर्षदा पाटील शिवसेनेच्या आघाडीवर आहेत। वेगानं तपशील येऊ लागलेले आहेत। मतदानाच्या नंतर मतपेट्या उघडल्यावर याच गतीनं बातम्या येत राहतील। वैभव बागुल आघाडीवर आहेत चंदगडमध्ये, ओझरमध्ये भाजपाच्या अनिता घेगडमल आघाडीवर आहेत। प्रतिभाताई, आपण